हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे का जेव्हा माझा मित्र होता, म्हणजे माझा बॉयफ्रेंड होता, तेव्हा त्याने मला काय गिफ्ट दिलेलं. तर नवीन नवीन आम्ही मित्रही नव्हतो आणि काहीच नव्हतो. आम्ही फक्त ते माझ्या बहिणीला ओळखत होते म्हणून मी त्यांच्यासोबत बोलत होते. हा मेन विषय आमचा. तर माझी काही त्यांच्याशी एवढी ओळख नव्हती आणि काहीच नव्हतं. तर असंच मग ओळख झाल्यावर तर ते मला म्हणत होते, इथं कोणतं देवस्थान आहे, काय आहे मला माहीत नाही, मला दाखवशील का? पण मी थोडी शिकली होती आणि माझ्या वडिलांनी आम्हाला आझादी पण दिली होती, कारण आम्हाला ओरडत नव्हते इकडे जा तिकडे जा, आणि कधी बोलत नव्हते ते. म्हणजे आम्ही कधी चुकीचं करतच नव्हतो. आम्ही असं गावात सगळे एकाच जातीचे होते, त्यामुळे असं काही होत नव्हतं. आणि मग आमचे वडील बोलत नव्हते, तर असं कोणासंग कसं वागायचं हे आम्हाला चांगलं कळत होतं, मला म्हणजे. तर मग माझा नवरा मला म्हणत होता, म्हणजे होणारा, तेव्हा ते माझे मित्रच होते. तर मग आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, म्हणजे मी त्यांना दाखवलं आमच्या इकडचं काय काय ठिकाणं आहेत तिथं. तर आणि मग जेव्हा आमचं असं झालं ना, त्यांनी मला प्रपोज केलं वगैरे, आणि मग मी त्यांना पहिल्यांदा काय गिफ्ट दिलं होतं माझं सांगते मी. तर मी त्यांना पहिल्यांदा एक स्वेटर गिफ्ट दिला होता, स्वेटर. कारण तेव्हा थंडीचे दिवस होते आणि माझे मामाचं स्वेटरचं दुकान आहे, तर ते आमच्यासाठी स्वेटर खूप सारे स्वेटर घेऊन आले ते, खूप सारे. आणि मग त्याच्यामधला एक चांगला स्वेटर होता, चांगल्या डिझाईनचा, तर मी तो स्वेटर त्यांना गिफ्टमध्ये दिला होता. आणि मग काही दिवसांनी त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं. म्हणजे ते मला कुठं, आम्ही तिकडं फिरायला गेलो ना, म्हणजे आम्ही असं कुठं फालतू ठिकाणी नव्हतो, देवाच्याच ठिकाणी फिरत होतो. तर फिरायला गेलं तर ते मला गळ्यातलं घ्यायचे, कानातलं घ्यायचं, काही तिथं जे बांगड्या वगैरे जे चांगली गोष्ट असेल ना ते घेऊन द्यायचे. पण मी म्हणायचे का हे कशाला मला घेऊन देता ना, म्हणजे मी मागत नव्हते, पण ते द्यायचे घेऊन. तर आणि त्यांनी नंतर मला सगळ्यात महाग गिफ्ट दिलं होतं. चांदीच्या 3 जोडी पैंजण घेऊन दिलं होतं माझ्या नवऱ्याने. ह्या 3 जोडी माझ्याकडे होत्या, पण मी घेतलं होतं. मी त्यांना नव्हते नका देऊ असं नव्हते म्हणत, आणि मी ते घेतलं आणि दुसऱ्यांना देऊन टाकलं ते. म्हणजे मी कधी त्यांचे दिलेले गिफ्ट वापरलेच नाही, कारण मला माहीतच नव्हतं हे माणसाच्या मनामध्ये माझ्याविषयी असं प्रेम वगैरे आहे. तर ते द्यायचे, मी दुसऱ्याला माझ्या बहिणीला वगैरे देऊन टाकलं ते. तर असे मला 3 गिफ्ट दिले होते, 3 वेळा चांदीच्या पैंजण दिल्या होत्या. तर असं, आणि मी एकच गिफ्ट दिलं होतं, म्हणजे थंडी होती म्हणून मी ते दिलं होतं, आणि असं काय नाही का गिफ्ट. आणि नंतर त्या गिफ्टचं काय झालं, आपण गिफ्ट सांभाळून ठेवतो ना, माझ्याकडे एक होतं वाटतं, पण ते मी आठवत नाही आता काय झालं ते. पण मी ह्याच्यासाठी सांभाळून नाही ठेवलं का मला माहीत नव्हतं. आणि त्यांनी पण ठेवलं होतं, पण त्यांच्या रूममध्ये अजून मुलं राहत होते, तर कुणीतरी त्यांचं तो स्वेटर चोरला. तर त्यांचं गिफ्ट चोरी झालं आणि माझं गिफ्ट मला माहीत नाही काय झालं, मला ते आठवत नाही आता.